आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा नरदे आपल्या जीवनामध्ये मिळते. आंधळा मनुष्य आणि हुशार असणारा कावळा त्याच्या टाळीमध्ये सापडावा. न्याय सांगितलेला. न्यायाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोसाला कुठे न्याय आहे, कागदाली न्याय आहे, याच्यापेक्षा जास्त सांगणार नाही. दोन पाच झाले. मोसाला कुठे न्याय, उंटावर लाकड लादून आणायचे आणि उंट चलत नाही त्याच्यातलंच लाकूड काढायचं त्याला मारायचं. त्याला उसाला कुठे न्याय नाही. आणि कागदाली, काग म्हणजे कावळा, टाळी म्हणजे टाळी. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडणं अवघड आहे, पण सापडला. तसा नरदे मिळणं अवघड आहे, पण नरदे मिळाला. उदाहरण दिलेलं आहे. कावळ्याचा विचार जर आपण केला तर कावळा पाहायला सगळ्यांनी बरोबर म्हणा. तुमच्याकडे कावळा कसा काळा? आमच्याकडे घाटावर सगळे पांढरेच कावळे बघायचं. याचा अर्थ कावळा काय आणि बगळा काय, वृत्ती मात्र सारखी त्यांची. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडणं अवघड, महाराज म्हणतात सापडलेला. पक्षामध्ये हुशार जर कोण असेल तर तो कावळा आहे. पक्षात कावळा. वर्णन केलेले विद्यार्थ्याची 5 लक्षणं ज्यावेळेला सांगायचे त्यावेळेला कावळ्याला प्राधान्य दिले. अल्पाहार ग्रहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थी म्हटलं की 5 लक्षणाने युक्त असला पाहिजे. कावळ्यासारखी दृष्टी, बगळ्यासारखं ध्यान, कुत्र्यासारखी झोप. ज्याला काहीतरी घडायचे त्याने अल्पाहार असला पाहिजे. घराचा त्याग असल्याशिवाय विद्यार्थी घडू शकत नाही. विद्यार्थ्याची 5 लक्षणे सांगितलेली आहेत. पण कावळा जो आहे अतिशय हुशार. पक्षामध्ये कावळा आहे हुशार, प्राण्यामध्ये कोल्हा माहिती सगळं. पक्षामध्ये कावळा, प्राण्यामध्ये कोल्हा, आणि अजून काहीतरी राहिले सांगायचं. माणसाचं बघून घ्या तुमचं. माणसाचं नाही सांगायला मी, कावळ्याचं हुशार कावळा. मग आंधळ्याच्या काळी सापडणं अवघड तसा नरदेव प्राप्त होणारा तो आपल्याला प्राप्त झाला. ऋणात्म बक्कट स्वामी महाराज म्हणायचे नरदेव मिळावा आणि मिळून त्याचं महत्व कळावं. मेंढ्या चालणाऱ्या मनुष्याला हिरा सापडला बक्कट स्वामी महाराज म्हणायचे, पण त्याला त्याचं महत्व न कळाल्यामुळं त्याला छिद्र पाडणं आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये काय झाला बांधला. हिरा मिळाला पण कळाला नाही. भरजरी शाल तुम्हाला सांगतो, एक जणांनी सत्कार केला. त्या काळची 5,000ची शाल होती, पण मेंढ्या सांभाळणाऱ्या माणसाला काय केलं, सत्कार केला. आणि दुपारच्या वेळेला तुम्हाला सांगतो जेवायच्या वेळेला कुसळत टाकली ती त्याच्यावर बसला. ती जर समजा महाराजासारख्याला जर दिली असती तर खांद्यावर टाकून तुम्हाला सांगतो श्रीमद भागवत कथा सांगितली आहे का. कारण वस्तू मिळाली आणि मिळून त्याची किंमत कळाली पाहिजे. तसं नरदेह प्राप्त झाला आणि जर माणसं दारू पिऊन जर कुठे गटारात पडत असतील तर नरदेह मिळाला पण मिळून त्याची किंमत कळालेली नाही. नरदेह प्राप्त झाला, परमात्म्यामध्ये आवड उत्पन्न झाली आणि आवड उत्पन्न झाल्यानंतर योग्य अशा सद्गुरूचं मार्गदर्शन जीवनात मिळतं. आणि म्हणून सद्गुरू जे आहे ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असावे लागतात. आणि शिष्य जो आहे तो साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो. साधन चतुष्टय संपन्न शिष्य आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू जर सद्गुरू असतील तर त्या साधकाच्या जीवनामध्ये उद्धार व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल सांगायचे ते म्हणायचे की सद्गुरूची कायावाच्या मनाने सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. समंत रामदास स्वामी महाराजांना अनेक शिष्य होते. त्याच्यापैकी कल्याण नावाचे एक शिष्य होता. त्यांचा गुरुने गुले बाबा म्हणायचे कल्याणचंच कल्याण झालं म्हणायचे. कल्याणचं कल्याण झालं. सज्जनगडावर पाणी नाही, व्यवस्था नाही, काय नाही.